दिवाळीच्या शॉपिंगमुळे एका मुलाला त्याची हरवलेली आई पुन्हा मिळाली. एका साध्या शिपायाने त्याला आयुष्याचा मोठा धडा शिकवला. ही कथा सुरू करण्याआधी आईवर प्रेम असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये आई नक्की लिहा. रोहन ऑफिस मध्ये एका महत्वाच्या कामात होता तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. काम संपल्यावर रोहनने सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या बायकोला रुपालीला फोन लावला. रुपाली, तू आता 10,000 रुपयाची ऑनलाईन शॉपिंग केली आहेस का? हा रोहन, तुला कालच सांगितलं होतं की मी उद्या शॉपिंग करणार आहे. पण रुपाली, 10,000ची शॉपिंग केली आहेस तू? मग काय झालं रोहन? दिवाळी वर्षातून एकदा येते आणि शिवाय ही सगळी शॉपिंग मी माझ्यासाठी केलीच नाही. ही सगळी शॉपिंग तर आपल्या नातेवाईकांसाठी केली आहे. माझ्यासाठी तर अजून 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. आणि आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो ती सोसायटी स्टँडर्ड आहे, त्यामुळे आपल्याला स्टँडर्ड राहावे लागत आहे. ठीक आहे, ठीक आहे रोहन, ऐक ना, आज संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कर. आपण आज दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी जाऊ. म्हणजे रुपाली, अजून काही घ्यायचं आहे का? अरे रोहन, अजून आपण आपल्या घरासाठी काहीच घेतलं नाही. ठीक आहे, संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आणि हो रुपाली, आईला पण काही आणायचे असेल तर एकदा विचारून बघ. सासूबाई या वयामध्ये काय खरेदी करायचं आहे? बायकोचं बोलणं ऐकून रोहन पण तिच्या हो मध्ये हो मिसळू लागला आणि म्हणू लागला, हो ते मात्र खरं आहे. थोड्या वेळ बोलून रोहनने फोन ठेवून दिला. तोपर्यंत त्याच्या केबिन मध्ये त्या ऑफिस मधला एक शिपाई आला आणि तो रोहनला म्हणाला, सर, मला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळू शकते का? का? काय काम आहे का? रोहनने शिपाईला प्रश्न केला. शिपाई पण रोहनच्या वयाचा होता. काही नाही सर, ती दिवाळीची शॉपिंग करायची होती. शॉपिंग? असं म्हणून रोहन हसू लागला. तुझ्या पण बायकोने दिवाळीसाठी मोठी लिस्ट बनवली आहे का? आता तुझी पण बायको तुझा खिस्सा रिकामा करणार आहे. तू पण तुझ्या बायको सोबत शॉपिंगला जाणार आहेस ना? शिपाई त्याला सांगू लागला. सर, मी बायकोला नाही तर आईला शॉपिंगला घेऊन जाणार आहे. अशी पण बायको दर शॉपिंगला माझ्यासोबत येत असते, पण दिवाळीच्या शॉपिंगला मी आईलाच घेऊन जात असतो. हे सगळं ऐकून रोहन आश्चर्यचकित झाला. काय म्हणालास तू? तू तुझ्या आईला शॉपिंगला घेऊन जाणार आहेस आणि आई येऊन काय करणार आहे? हैराण होऊन रोहनने शिपाईला प्रश्न केला. तू असल्यावर तुझ्या आईला कशाची गरज पडणार आहे? शिपाई हसत म्हणाला, ते काय आहे ना सर, शॉपिंग तर फक्त बहाणा आहे. मला माहित आहे की आई स्वतःसाठी काही खरीदारी करणार नाही, पण मार्केटला गेल्यावर आई जेव्हा माझ्यासाठी कपडे पाहते तेव्हा काही वस्तू पाहते तर तिच्या चेहऱ्यावर एक चांगलाच आनंद दिसतो आणि तो आनंद मला पाहायचा आहे. मार्केटमध्ये आलेले नवीन नवीन सामान पाहून आईच्या डोळ्याची चमक येते, ती चमक मला पाहायची आहे. जेव्हा मी जबरदस्तीने माझ्या आवडीची साडी तिला खरेदी करून दिली तेव्हा मला आईच्या डोळ्यामध्ये आपल्या मुलाबद्दल गर्व दिसतो आणि तो गर्व मला पाहायचा आहे. महागाईमुळे दिवाळीचे दिवे मी माझ्या बजेटनुसार कमी आणतो, पण आई जेव्हा त्या दिव्यामध्ये प्रेमाने तेल आणि वात लावते तेव्हा आईच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह असतो आणि तो उत्साह मला मी धनवान आहे हे दर्शवतो. असं पण मी माझ्या कामामुळे आईसोबत जास्त वेळ घालवू शकत नाही, पण शॉपिंगमुळे आम्ही दोघं एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवत असतो. आईसोबत जेव्हा मी शॉपिंगला जातो तेव्हा मी अजून लहान आहे असं फील होतं आणि आईसोबत असल्यावर मला कशाचंच टेन्शन येत नाही. हे सगळं सांगता सांगता शिपाईचा पण चेहरा आनंदाने भरून आला होता. रोहनने शिपाईला सुट्टी दिली आणि तो पण घरी निघून आला. घरी गेल्यावर रोहनने त्याच्या आईला सुद्धा आपल्याला शॉपिंगला जायचं आहे असं म्हणून तयार होण्यासाठी सांगितलं. रोहनची बायको
तिच्या सासूला सोबत नेण्यासाठी मनाई करत होती. पण हो नाही हो म्हणून ती पण तयार झाली. आज गाडी चालवताना रोहनने आरशातून पाहिलं होतं की खिडकीमधून बाहेर बघताना आईच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. शॉपिंग मॉल मध्ये गेल्यावर हरवण्याच्या भीतीने आईने पटकन रोहनचा हात पकडला. रोहनने पण त्याच्या आईचा हात असा पकडला की त्याला खूप वर्षानंतर त्याची आई भेटली आहे. आणि नंतर एक्सेलेटरवर चढताना रोहनच्या आईने रोहनला घट्ट आवळून धरलं. रोहनने पण खूप प्रेमाने त्याच्या आईला मिठीत घेतलं आणि तो आईला म्हणाला, आई घाबरू नकोस, मी आहे ना, मी असताना तुला कशाचीच घाबरण्याची गरज नाही. आणि रोहनच्या आईने पण हसत हो असं म्हणून डोकं हलवलं. आणि त्यानंतर रोहनची आई न घाबरता एक्सेलेटरवर चढू लागली. सगळ्यात पहिल्यांदा आई त्याच्यासाठी कपडे घेण्यासाठी पुढे गेली. खूप पाहिल्यानंतर आईने त्याच्यासाठी छान छान ड्रेस सिलेक्ट केले होते. त्यानंतर रोहनच्या बायकोला सुद्धा आईने स्वतः ड्रेस सिलेक्ट केले. रुपालीला वाटलं की सासूबाई आता तिच्यासाठी एकदम गावढळ टाईपचे कपडे निवडतील. पण रुपालीसाठी तिच्या सासूने एवढे छान सिलेक्ट कपडे केले की रुपाली तिच्या सासूबाईकडे पाहतच बसली. तिने सासूबाईच्या पसंतीला दाद दिली होती. दोघींची छान मैत्री जमली आणि त्यानंतर दोघींनी मिळून अजून भरपूर शॉपिंग केली. आणि रोहनच्या आईच्या आवडीप्रमाणे रोहन आणि त्याची बायको कपडे खरेदी करत आहेत. हे पाहून आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि उत्साह निर्माण झाला होता. आणि रोहनला आठवलं की असाच आनंद आणि उत्साह तेव्हा आईच्या चेहऱ्यावर दिसत होता जेव्हा बाबा जिवंत होते आणि ते आईला शॉपिंगला घेऊन येत होते. मातीचे वेगवेगळ्या डिझाईनचे दिवे पाहून आणि रांगोळी पाहून आई लहान लेकरासारखीच आनंदी झाली. रांगोळीला पाहून आई सुनेला सांगू लागली, आम्ही प्रत्येक दिवाळीला घरापुढे किती मोठी रांगोळी घालत होतो आणि दिवाळीला इलेक्ट्रॉनिक्स दिवे न आणता मी पूर्ण घरात मातीचे दिवे लावत होते. आणि रोहन आणि त्याचे वडील रात्रभर त्या दिव्यामध्ये तेल ओतत होते. हो की नाही बाळा रोहन, तुला आठवत आहे का नाही की जसा मोठा झाला तसे सगळे विसरायला लागला आहेस? नाही आई, मी काही सुद्धा विसरलो नाही. आणि जरी विसरलो तर तू आहेस ना मला आठवण करून देण्यासाठी, असं म्हणल्यावर आई हसू लागली. आई आणि रुपाली, तुम्ही दोघींना अजून काही शॉपिंग करायचे असेल तर करा, मी जरा 5 मिनिटात येतो, मला एक काम आठवलं आहे. रोहन साईटला आला आणि त्याने शिपायाला फोन केला आणि तो शिपाईला म्हणाला, थँक्यू, तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज मला खूप मोठा आनंद मिळाला आहे. हॅलो सर, तुम्ही मला थँक्यू का म्हणत आहात? मी असं काय केलं आहे? शिपाईने आश्चर्याने रोहनला प्रश्न केला. रोहन भाव होऊन म्हणाला, आज तू मला माझी हरवलेली आई मिळवून दिली आहेस. आज तुझ्यामुळे मी पण माझ्या आईला घेऊन शॉपिंगला आलो आहे. घरामध्ये सुख सुविधा असून सुद्धा आईच्या चेहऱ्यावर नेहमी उदासी असायची. पण आज जेव्हा मी माझ्या आईला शॉपिंगला घेऊन आलो आहे तेव्हा तिचा चेहरा एवढा आनंदी आहे की मी तुला शब्दात सांगू शकत नाही. तू बरोबर बोलला होतास. एका आईला तिच्या मुलाकडून काही सुद्धा पाहिजे नसतं, त्यांना तर फक्त आपल्या मुलांचे काही क्षण हवे असतात. थँक्यू, तुझ्यामुळे आज मला एवढा मोठा आनंद मिळाला आहे. आणि हो, तू मला दिवाळीचं खूप मोठं गिफ्ट दिलं आहे म्हणून माझ्याकडून तुला एक छोटस गिफ्ट, असं म्हणून रोहनने 15,000 रुपये शिपाईच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. शॉपिंग झाल्यावर घरी आल्यावर पण रोहनच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शॉपिंग मधून आणलेली प्रत्येक वस्तू त्याची आई प्रेमाने न्याहाळून पाहत होती. रुपालीला वाटत होतं की घरात सगळ्या सुख सुविधा असो पण सासूचा चेहरा नेहमी उदास का असतो. पण आता तिला खरं कारण कळालं होतं. एकमेकींसोबत वेळ घालवला की समोरचा माणूस उदास का आहे
हे सुद्धा कळते. यानंतर पण रुपाली जेव्हा जेव्हा बाहेर पडत होती तेव्हा ती सासूबाईंना सोबत घेऊन जात होती. अशा प्रकारे सासू आणि सून पण मैत्रिणी बनल्या होत्या आणि रोहन पण आता खूप आनंदी होता. दिवाळी पण रोहनने खूप धूमधडाक्यात साजरी केली. त्याच्या आईने पण रोहन आणि रुपाली सोबत फटाके उडवले आणि घरापुढे रुपालीने तिच्या सासूबाईला रांगोळी काढायला सांगितले. अशा प्रकारे आता रोहन प्रत्येक दिवाळीला आईला शॉपिंगला घेऊन जात होता. आई वडिलांना महागड्या भेटवस्तू नको असतात. त्यांना फक्त आपल्या मुलांसोबत घालवलेले काही आनंदाचे क्षण हवे असतात. आणि ज्यांना हे वेळेवर समजतं तेच खरे श्रीमंत असतात. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब